नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या शॉर्ट एक व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्यासोबत एक विशेष असं व्यक्तिमत्व जॉईन झालेलं आहे. टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी मेहनती व्यक्तिमत्व आहे. आणि नन अदर दॅन शशिकांत मारुती बाबर हे आपल्यासोबत आज जॉईन झालेले आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की राज्यसेवा परीक्षा 2020 याचा रिझल्ट जाहीर झालेला आहे. अतिशय विक्रमी वेळामध्ये हा रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये शशिकांत मारुती बाबर यांनी राज्यात 16वा क्रमांक मिळवलेला आहे. सो सर्वप्रथम शशिकांत, तुमचं खूप खूप स्वागत स्वप्न स्टडीजच्या या प्लॅटफॉर्मवर. खूप खूप थँक्यू सर. आणि स्वप्न स्टडीजच्या पूर्ण फॅमिलीतर्फे तुमचं आम्ही खूप अभिनंदन करतो. खरं तर हे खूप मोठं यश आहे आणि प्रचंड मेहनत, प्रचंड प्रिपरेशन मी स्वतः बघितलेलं आहे करताना. त्यामुळे सगळ्यांच्या तर्फे खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. खूप खूप थँक्यू. सो आपण एक शॉर्ट थोडीशी माहिती मी घेणार. मला तुम्ही सांगा की तुमचं जे आई वडील आहेत किंवा फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल थोडंसं मला सांगा. ओके. सर, फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल असं आहे की म्हणजे शेतकरीच कुटुंब आहे आमचं. आई वडील शेतीच करतात म्हणजे गावाकडे. दोघं भाऊ आहेत मला. एक लहान भाऊ आहे, तोही शेतीमध्ये वडिलांसोबत काम करत असतो. आणि एक मोठा भाऊ आहे, तो ICICI बँकेमध्ये आहे जॉबला. तो त्याच्यासोबत मी ते जळगावला राहतो. म्हणजे एकंदरीत शेतकरी कुटुंबच आहे आणि शेतीमधनं जेवढं अर्निंग होतं तेच म्हणजे खरा तर ऑक्युपेशनचा मोठा सोर्स तो आहे. आणि इकडे भावासोबत आता मी 2 वर्षापासून जळगावला जसं प्रिपरेशन स्टार्ट केलं, तर मी जेव्हा मागची मेन्स दिली 15 जुलैला 2019ची, त्यानंतर 8 दिवसानंतर भावाची पोस्टिंग इथे झाली फायनान्समध्ये. त्याच्यासोबत मी पण इथेच राहायला आलो आणि मग रूमवर राहून दोघं जण राहत होतो. त्यानंतर फॅमिलीच आहे आता पूर्ण. तो इथे अभ्यास सुरू केलेला आहे म्हणजे एकंदरीत. खूपच छान. म्हणजे शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला, त्याच्यामध्ये बालपण गेलं, त्याच्यामुळे कष्ट करण्याची जी ॲबिलिटी आहे, मेहनत करण्याची जी क्षमता आहे ती निश्चितच फॅमिलीकडून तुम्हाला मिळाली. आणि मोठ्या भावाचा एक पाठिंबा खूप महत्वाचा असतो, तो पण तुम्हाला मिळाला. निश्चितच त्याचा तुम्हाला खूप फायदा पण झाला असेल प्रिपरेशन मध्ये. तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड बद्दल सांगा की शिक्षण तुमचं कसं झालं, कुठे झालं आणि ग्रॅज्युएशन हे कुठून केलं आणि कोणत्या स्ट्रीम मधून तुम्ही केलं? ओके. तर शिक्षणाचं असं होतं की 7वी पर्यंत गावामध्ये जिल्हा परिषदमध्ये शिक्षण झालेलं आहे. मग त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये शिकल्यानंतर तिथेही थोडं बऱ्यापैकी हुशार होतो. मग शाळेतल्या सरांनी सांगितलं की सेमी इंग्लिश वगैरे असं काहीतरी असतं. मग सेमी इंग्लिश मधनं घे 8वी नंतर सेमी इंग्लिश वगैरे. तर ते जवळपास म्हणजे अवेलेबल नव्हतं आमच्या. त्यामुळं परभणी जिल्ह्यामध्ये सेलू या ठिकाणी 8वीला शिकायला तिकडे गेलो. तिथे 10वी पर्यंत शाळेमध्ये सेमी इंग्लिशनं शिकलो. त्यानंतर 12वी आणि 11वी आणि 12वी पण सेलूमध्येच केलं, नूतन महाविद्यालयामध्ये. मग त्यानंतर सायन्स घेतलं होतं आणि ऑब्विसली जसं आपल्याकडे आहे, सायन्समध्ये चांगले मार्क्स असतील, सायन्समध्ये हुशार विद्यार्थी असेल, तर इंजिनियर किंवा मेडिकल एक काहीतरी करायला पाहिजे. मेडिकलमध्ये तसा काही रस नव्हता आणि बायोलॉजी तेवढं आवडत पण नव्हतं. साहजिकच मॅथ बरं होतं, तर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. आणि गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्र शासनाची, तर तिथं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेतलं. आणि त्यानंतर मग तिथं सिव्हिल इंजिनिअरिंग माझं 2019ला कम्प्लीट झालं. सो लास्ट इयरला असताना मी सिव्हिल इंजिनिअरिंगचं लास्ट इयर असतानाच पहिला अटेम्प्ट दिला राज्यसेवेचा. आणि तेव्हा ठरवलं की ही परीक्षा आपल्याला मॅनेज होऊ शकते. सो मी तेव्हा प्री पास झालो आणि मेन्स दिली. साहजिक अभ्यास नव्हता आणि अभ्यास न करता मेन्स पास होणं हे केवळ स्वप्न आहे, ते काही होत नसतं. बरोबर आहे, बरोबर. पास झाली नाही. तेव्हा ते कळलं की जुलैमध्ये पेपर झाला. त्यावेळेस एक अंदाज आला की पेपर काय आहे, आपली कॅपॅबिलिटी किती आहे आणि आपण किती अप्रोच करू शकतो कशा पद्धतीनं. सो एकंदरीत पूर्ण आयडिया पेपरची आली. त्यानंतर एक 8-10 दिवस पूर्ण रेट्रोस्पेक्शन केलं की कशा पद्धतीने काय आपल्यात कमी आहेत, किंवा मेन्स दिल्यानंतर जाणीव झाली की आपल्याला जे जमतं ते खरंच जमतं का, मार्क्स येतात का, पेपर कशा पद्धतीने मॅनेज केला जातो. तो म्हणजे खूप जास्त स्वतःचं जे सेल्फ अनालिसिस जे आहे, बरेच टॉपर सगळे सांगत असतात आणि आता इथून पुढे पण टॉपर तेच सांगतील, म्हणजे नवीन काय सांगणार नाही कोणी, परंतु ते ऍक्च्युली करणं गरजेचं असतं. म्हणजे जे सांगतात ते सगळे सांगतात, पण ऍक्च्युली करायला पाहिजे. सो मग ते एक 8 दिवस 15 दिवस त्याच्यावर वेळ दिला. आणि मला आठवतंय की 27 जुलै 2019 तो म्हणजे एक स्टार्टिंग पॉईंट असल्यासारखा होता. तिथून ठरवलं की 5 एप्रिल 2020ला पुढे परीक्षा होती प्रीची. मग त्यात बरेच उलथापालथ झाली, कोरोना बाकीच्या गोष्टी, 2 वर्ष गेले. परंतु एकंदरीत तेव्हापासून अभ्यास सुरू केलेला होता. आणि मग त्या ह्या 2-2.5 वर्षामध्ये जो काळ गेला याच्यात पूर्ण प्रिपरेशन मेनची फुल्ली फोकस होऊन केलेली होती. आणि मग आता विश्वास पण आलेला होता की पेपर पास होऊ आपण.
मग तशा पद्धतीने आता ही मेन्स दिली आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी आहेत. घरच्यांचा सपोर्ट आहे. भाऊ पण खंबीरपणे माझ्या पाठीशी कायम उभा आहे. म्हणजे जेव्हा कोरोनामध्ये परीक्षा वारंवार पोस्टपोन होत होती, तेव्हाही घरच्यांचा विश्वास होता की पेपर पोस्टपोन होतोय म्हणून तो होत नाहीये. नक्कीच पेपर झाला नक्की. तर तो होणारच आहे. तो आज कुठेतरी त्यांचा विश्वास सार्थक झाला असं वाटतंय मला. तो नक्की त्या सगळ्या गोष्टी एकदम अतिशय म्हणजे जुळून आल्या असं आपण म्हणू शकतो, की त्यांचा आधार असेल, त्यांचं मोटिवेशन असेल आणि मग अर्थात मेहनत घ्यावीच लागते. तर ती मेहनत घेऊन मग आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि अजूनही प्रवास संपलेला नाहीये. तो चालूच राहणार आहे. निश्चितच हा प्रवास चालू राहील. नक्कीच नक्कीच नक्कीच. तुमच्याशी बोलताना मला काही गोष्टी जाणवत आहेत. एक म्हणजे आत्मविश्वास, की Yes, आपण हे करू शकतो. आणि दुसरं म्हणजे क्रियाशीलता, की एकदा ठरवलं की हे करायचं म्हणजे ते करायचं. म्हणजे त्याच्यात मग कितीही अडचणी येऊत, कितीही प्रॉब्लेम्स येऊत, जसं तुम्ही सांगितलं की कोरोना पॅन्डेमिक आणि या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही न खचता, कुठेही न थांबता तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवले. हे खूप चांगली गोष्ट मला वाटली. आणि माझ्या पुढच्या प्रश्नाचं पण उत्तर तुम्ही दिलं, की बाबा कधीपासून सुरुवात केली, काय केली. yes, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की एकूण तुम्हाला एक 2.5 ते 3 वर्षाचा पिरियड लागला संपूर्ण प्रिपरेशन करायला. yes, sir, yes. अच्छा. आणि समजा कोरोना पॅन्डेमिक समजा नसता, फॉर एक्झाम्पल आपण असं इमॅजिन केलं, तर एकंदर तुमचं किती महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण तयारी कंप्लीट केली, असं तुम्ही सांगू शकाल का, की इतका वेळ मला लागला पूर्ण सिलेबस कंप्लीट करायला? ओके. सर पूर्ण सिलेबस असा आपण आता शेवटपर्यंत नाही सांगता येत, कारण हा परीक्षेचा जर एरिया बघितला तर खूप वाईड स्पेक्ट्रम आहे. खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात आणि शेवटपर्यंत तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझा अभ्यास झालाय. तो एकंदरीत ह्या परीक्षेचा जर मेनचा विचार केला, म्हणजे मी जुलैमध्ये आन्सर की जेव्हा चेक केली, त्यावेळेस पहिल्या अटेम्प्टला जस्ट 295 माझा स्कोर होता आणि तो म्हणजे काय अभ्यास नाही तर स्कोर पण नाही अशा भावनेतनं मी त्याला घेतलं. परंतु ते अनालायसिस केल्यानंतर जी गोष्ट जाणवली की आपल्याला काय करायला पाहिजे. तिथून माझी सोय, कारण मी सेल्फ स्टडी करत होतो. तो मग बुक लिस्ट बनवणं असेल, टॉपरचं ऐकणं असेल, सगळ्या गोष्टी तिथं 15-20 दिवस केल्या आणि त्यानंतर मला असं वाटतं की 6 ते 8 महिन्यांचा काळ जो आहे, एक डेडिकेटेड 8 महिने जर तुम्ही करत असाल, म्हणजे कुठलाही बाकीचा जॉब वगैरे नाही किंवा पार्ट टाइम नाही असं नाही, तर त्या कंडिशनमध्ये एक 8 महिन्यापर्यंत वगैरे तुमचा मेनचा व्यवस्थित अभ्यास होतो. आणि मग प्रीचा जो आहे, तर अर्थात आता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळं आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये प्री पास असल्यामुळं तो एक कॉन्फिडन्स होता, की प्री काही जास्त आपल्याला अवघड जाणार नाही. सो मग प्रीला पण तशा पद्धतीने मॅनेज केलं पाहिजे, की सीसॅट आहे किंवा त्याची तयारी आहे. परंतु मेनचा अभ्यास एक 8 महिन्यामध्ये सेल्फ स्टडी करूनही फुल टाइम मध्ये पूर्ण होऊ शकतो, एक बऱ्यापैकी. आणि एक 3-4 महिने म्हणजे कसंही केलं तर 1 वर्ष त्यामध्ये आपल्याला जाणारच आहे प्रिपरेशनचं. तो 1 वर्षाचा हा टाइम पिरियड आहे आणि मला असं वाटतं, की मी 5 एप्रिलच्या तयारीने होतो. म्हणजे परीक्षा जर 5 एप्रिल 2020 ला झाली असती, तर तेव्हाही मी तेवढाच कॉन्फिडंट होतो, की कदाचित त्यापेक्षा जास्त कॉन्फिडंट होतो. मधल्या काळात नक्कीच. खूप जास्त डाऊनफॉल आले. वाटायला लागलं, की काय होणार आहे, कॉम्पिटिशन वाढलंय, प्रायव्हेटमध्ये जॉब गेलेत, मुलं जास्त ताकदीनं मेहनत करतायत. सो अर्थात ह्या सगळ्या गोष्टी नंतर इन्फ्लुएन्स करायला लागल्या. पण तेव्हा त्या काळात मला काहीच माहिती नव्हतं आणि त्याचा फायदा असा झाला, की मी कॉन्फिडंट जास्त होतो. की आपण हे केलं तर आपल्याला येणार आहे. बरोबर. म्हणून मला असं वाटतं, की 8-9 महिने असेल किंवा हार्डली 1 वर्षाचा टाइम जर पकडला, तर पूर्ण प्रिपरेशन व्यवस्थित होऊन जाते आणि मग जसं परीक्षा येतील. कारण एक मला जाणवलेली गोष्ट आहे, मी 2 मिनिटं बोलतो, की ह्या प्रिपरेशनमध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, की कुठल्याही एका वर्षात मी असं टॉपरकडून ऐकलेलं आहे का, की ह्या पूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की 1 वर्ष डेडिकेटेड अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर बरोबर. प्रत्येक वर्षी तुम्ही पास होणार आहे. मग त्यामुळे कुठलाही 1 वर्ष करा. आता काही लोक सुरुवातीला एन्जॉय करत असतील, तर नंतर 1 वर्ष करतील. काही लोक सुरुवातीला करतील, नंतर एन्जॉय करतील जॉइनिंग नंतर. सो डिपेंड आहे. पण तुम्हाला 1 वर्ष डेडिकेट अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही कंबाईन असेल, ग्रुप सी असेल, कुठलीही आपल्या एमपीएससीच्या सगळ्या परीक्षा तुम्ही पास होणार आहेत. सो हे आहे म्हणजे 1 वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि ही प्रोसेस तशी असल्या कारणाने तेवढा आपल्याला पेशन्स पण ठेवावा लागतो. 1 वर्ष आपल्याला करायचंय आणि त्यात ते होतं म्हणजे होऊ शकतं असं मला वाटतं. अच्छा. तुम्ही आता प्रिलिम्सचा रेफरन्स दिला बोलता बोलता. प्रिलिम्स मध्ये तुमचा जो फोकस होता तो जास्त सीसॅट वर होता का जीएस वर होता? सर साहजिकच सगळ्यांना माहिती आहे की सीसॅट ही चावी आहे आणि माझं वैयक्तिक असं होतं की पहिल्या अटेम्प्टला मी सीसॅटला 140 पर्यंत मग स्कोर केला होता. तो तेव्हाच आयडिया आली होती की सीसॅट मॅनेजेबल आहे आपल्याकडनं आणि जीएस मध्ये जसं सगळ्यांना माहिती पण आहे, ते नवीन असं नाही येते काही, की जीएस मध्ये एक बाउंड्री लाईन आहे. म्हणजे तुम्ही खूप टॉपर असाल, जीएसचा मेनचा अभ्यास चांगला झालाय, तर त्या कंडिशन मध्ये हार्डली 120, 130, 140 म्हणजे 140 खूप होतात, तेवढे स्कोर येत नाही जीएस मध्ये. मग अशा वेळेस सीसॅट 150 काढणं खूप सोपं असतं. मग अशा वेळेस सीसॅट वरच फोकस असला पाहिजे आणि मला आठवतंय की आता ह्या 2020च्या प्रिलिम्स मध्ये म्हणजे तशीच कंडिशन होती. माझा सीसॅटचा स्कोर 140 पर्यंत होता आणि जीएस 106 पर्यंत वगैरे होता. म्हणजे एकंदरीत टर्निंग पॉईंट जो आहे तो सीसॅटच आहे आणि कायम त्यावर कमान ठेवल्याशिवाय सीसॅटला म्हणजे काही पर्यायच नाही सध्या तरी. बरोबर आहे, बरोबर आहे.
एकूण प्रिपरेशन फेज मध्ये आता विद्यार्थ्यांचा समज असा असतो की 12 तास अभ्यास करावा लागतो, 16 तास, 18 तास अभ्यास केल्याशिवाय काही खरं नाही. तर तुम्ही नेमका किती तास अभ्यास केला? नाही सर, तासात असं आहे की मी फुल टाइम स्टडी करत होतो आणि त्यामुळं एकंदरीत दिवसभर उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण अभ्यासच करत असतो. मुळात माझ्या बाजूने तरी मी या प्रश्नाला असं घेतो की अभ्यास किती तास करताय हा प्रश्नच खरं तर व्हॅलिड नाही वाटत मला व्यक्तिगत. म्हणजे तुम्ही कितीही करा जेन्युअनली, एक तुमचं एक डेली टार्गेट असणार आणि हे प्रिपरेशनच्या फेजमध्ये जेव्हा आपण स्टार्ट करतो, ऍटलीस्ट एक सुरुवातीचा जो पीक एरिया, पीक पिरियड म्हणतो आपण असतो आपला, त्या काळात तरी आपण असं ठरवतो की एक डेली टार्गेट काहीतरी ठरवतो आणि ते अचीव्ह झाले पाहिजे. म्हणजे कोणी एक ठरवलं की मला लक्ष्मीकांतचे एवढे टॉपिक आज वाचायचे, मग ते टॉपिक तुमचे 8 तासात वाचून होतील, 12 तासात वाचून होतील. मला असं वाटतं की डेली टार्गेट जे आहे हे कम्प्लीट करणं महत्वाचं आहे. आणि मग तास त्यासाठी तुम्ही 10-12 तासाचा फुल टाइम स्टडी करणारा कोणी असेल तर तो 10-12 तास करतच असतो. आता यात असं नाहीये कुणी 4 तास करून पण पास झालेला असेल, तो टॉप पण केला असेल त्याने. मग ते डिपेंड आहे, म्हणजे तुमची माइंडसेट कसा आहे, तुम्हाला ग्रास्पिंग किती आहे, आणि तुम्ही नुसतं वाचून पण उपयोग नाहीये. म्हणजे अभ्यास म्हणजे फक्त रिडिंग असं पण नाहीये. सो एकंदरीत अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 10 तास 12 तास, म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला किती लागतात हे बघायला पाहिजे. आणि फुल टाइम असेल तर ह्या प्रश्नाला, म्हणजे हा प्रश्न आपल्यासाठी नाही असं समजायचं आणि आपण अभ्यासच करायचा, तो कितीही तास हो. मग तो अशा बरोबर. पद्धतीने त्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी अभ्यासाला तुम्ही जास्त महत्व देता. मग तीच क्वालिटी 4 तासात होईल किंवा 6 तासात होईल किंवा 2 तासात होईल, तर ती तेवढं महत्वाचं, क्वालिटी महत्वाची, ना की पूर्ण 18-18 तास बसायचा आणि अभ्यास होत नसेल तर त्याचा फायदा नाही. नक्कीच. आणि तुम्ही आता बोलता बोलता डेली टार्गेट्स बद्दल बोललात, तर Yes. तुम्ही तुमचे असे लॉंग टर्म टार्गेट्स, मंथली टार्गेट्स असे काही तुम्ही ठेवले होते का, आणि तसं कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं होतं? हो सर, टार्गेट म्हणजे आता कॉमन आपण जसं करतो तसंच पद्धतीने, म्हणजे मला असं वेगळं काही वाटत नाही, फक्त थोडंसं काही गोष्टी नक्कीच वेगळ्या कराव्या लागतात. मग त्या जर सोडल्या तर एक साधारण टार्गेटच्या बाबतीत असं आहे की आता लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असेल तर एक आपण बुकली जी सुरुवातीला ठरवतो, एक स्टँडर्ड मटेरियल, मग त्यात कोणीही असेल कोणतेही पब्लिकेशन, तर ती एक आपली लिस्ट बनल्यानंतर माझं असं होतं की मी एकदम सुरुवातीला जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं ठरवलं की आपल्याला एका तासाला किती पेजेस रीड होतात, मी इथपर्यंत काउंट करायचो की माझे 10 पेज रीड होतात, 20 होतात, जे काय होत असतील. तर ते आणि मग त्या पुस्तकाची साईज याच्यानुसार ठरवायचं की आपल्याला किती तास लागणार आहे, त्यानुसार ते किती दिवसात रेडी होणार आहे. सो अशा पद्धतीने करून मग त्या पुस्तकाचे डेट ठरवायचे. मग त्यात महिना वगैरे असं आपण टार्गेट ठरवू शकतो की एका महिन्यामध्ये मी किती वाचणार आहे, आणि मग त्यानुसार डेली टार्गेट सेट करत जातो. म्हणजे अर्थात तुम्ही मंथली टार्गेट ठरवू शकतात. अगदीच 6 महिने 4 महिने असं टार्गेट मी तरी व्यक्तिगत ठेवलं नव्हतं, आणि ते मला वाटतं की मग त्यात आपल्याला विसर पडतो. त्यापेक्षा एक हार्डली मंथली टार्गेट आपण ठेवू शकतो की या महिन्यात मला इतकं संपवायचं किंवा हे आपण वाचणार आहेत, आणि मग डेली त्या पद्धतीनं जर करत गेलं, म्हणजे मुळात डेली टार्गेट हे जास्त महत्वाचे वाटतात मला, कारण ते कम्प्लीट नाही झाले तर ते बर्डन वाढत जातं आणि मग ते तुमचे सगळेच लॉंग टर्म प्लॅन मग फिक्स होतात. म्हणजे 2019 20 होते, 20 21 होते, ते आयटम वाढतात फक्त, बाकी दुसरं काय होत नाही त्याला. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की सिलेबस किती आहे आणि किती कम्प्लीट करायचं वर्षभरामध्ये, आणि एक रिअलिस्टिक मार्ग तुम्ही सांगितलं की एका तासात किती रिडिंग होतं त्याप्रमाणे टार्गेट ठेवले पाहिजे. आणि प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा असू शकतो. कोणाचे एका तासात 50 पानं होतील, कोणाचे एका तासात 25 पानं होतील. त्या पद्धतीने आपापलं नियोजन केलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. सो नक्कीच याचा खूप फायदा होईल विद्यार्थ्यांना. रिव्हिजनला तुम्ही किती वेळ देत होता आणि काय महत्व असतं रिव्हिजनचं? म्हणजे आपल्याकडे एकदा अभ्यास झाला की रिव्हिजनच असते, त्यामुळे रिव्हिजन अतिशय महत्वाचे आहे. आता त्याच्याशिवाय कुठलीही परीक्षा आपण पास होऊ शकत नाही. तर रिव्हिजनचं एक असं आहे की मला असं वाटतं जेव्हा सुरुवातीला आपण सगळेच पुस्तकं वाचतो, आता फॉर एक्झाम्पल इकॉनॉमीसाठी देशले सरांचं पुस्तक जर तुम्ही वाचत असाल किंवा कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल, तर ही पुस्तकं जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम वाचतात किंवा ऍटलीस्ट सेकंड टाइम वाचतात, तर ही पुस्तकं इटसेल्फ एक शिक्षकासारखी आहे. तर मग त्या पुस्तकाला तशा पद्धतीने बघितलं पाहिजे आणि त्यांना वाचताना तसं एक अंडरस्टँडिंग पाहिजे की ती पुस्तकं समजून घ्यायची आपल्याला. मग त्यावेळेस तिथं टाइम जास्त लागणार आहे. आणि एकदा ती समजून घेतली की प्रिव्हियस इयर प्रश्न बघणं असेल किंवा काय असेल, मग त्या हिशोबाने रिव्हिजन आपली असली पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक 10 वेळा जरी वाचलं तर त्याला तेवढाच टाइम लागतो, आणि हे प्रॅक्टिकली असं होतं. मग त्यामुळं ते तशा पद्धतीने बघितलं पाहिजे की ते पुस्तक आणि त्याचं रिव्हिजन कशा पद्धतीने होणार आहे. तर अर्थात मग परत रिव्हिजन वाला जो एरिया येतो, हा परत मग ते वारंवार जे सगळे टॉपर सांगत असतात की PYQ अनालिसिस करा, PYQ अनालिसिस करा, हे सगळं त्यातनं येतं की तुम्हाला कोणत्या विषयाचं रिव्हिजन किती करायचं आणि कसं करायचंय. काही फॅक्च्युअल डेटा आहे इकॉनॉमिक्स मध्ये, त्याला वारंवार वाचावं लागतं, किंवा पॉलिटी सारखा एरिया आहे जिथे तुम्हाला कन्सेप्च्युअल एकदा कळलं तर मला असं वाटतं की महिना 2 महिन्यापर्यंत ते रिटर्न होतं. हिस्ट्री सारखा पोर्शन रिटर्न होत नाही, मग त्याला रिव्हिजन जास्त लागते. सो हे सब्जेक्ट वाईज व्हॅरी होतं, मग त्याच्यानुसार त्याचं रिव्हिजन तसं केलं पाहिजे. आणि जनरली असं वाटायला लागलं की आता आपण ब्लँक झालोय, तर मग ते परत एकदा बघायला पाहिजे. कारण कुठल्याही क्षणी तुम्हाला कुठल्याही विषयाचा शब्द काढला तर तुमच्या डोक्यात क्लिक व्हायलाच पाहिजे.
जर ते होत नसेल तर परत बघायला पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीने रिव्हिजन केलं पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगताय, म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच सांगताय की जो विषय आपण वारंवार विसरतो तो त्याचं रिव्हिजन झालंच पाहिजे आणि रिव्हिजन महत्वाचं आहे आणि नाही केलं तर आपण ते विसरून जाऊ. आणि प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगळा आहे, प्रत्येकाला ज्या पद्धतीने सोपं जातं त्या पद्धतीने रिव्हिजन केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. हा अप्रोच मला आवडला ऍक्च्युली आणि विद्यार्थ्यांना पण याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न थोडासा वेगळा मला विचारायचा वाटतो की ग्रामीण भागामध्ये राहून तुम्ही अभ्यास केला किंवा गावाकडे राहून, म्हणजे आपल्या गावाकडे राहून तुम्ही अभ्यास केला, तर तुमचा काय अनुभव होता आणि तुम्हाला असं वाटतं का की ग्रामीण भागात राहून किंवा गावाकडे राहून माझा अभ्यास व्यवस्थित झाला आणि कुठल्याच गोष्टीची कमतरता मला नाही भासली, स्टडी मटेरियलची म्हणा किंवा गायडन्सची म्हणा, काय वाटतं तुम्हाला? ओके, आता गावाकडे म्हणजे ऍक्च्युली मी गावाकडे नाही केला अभ्यास, पण जळगावच्या ठिकाणी समजा आपण असं म्हणू शकतो की एक ऑफ साईड एरिया आहे, जिथे की मुंबई पुण्याचं जे सो कॉल्ड आपलं वातावरण आहे, सदाशिव पेठ म्हणजे आपलं तीर्थ समजा एमपीएससीचं, तर तशा ठिकाणी मी कधी गेलो नाही इंटरव्ह्यू शिवाय. सो तिथं न जाता आपण अभ्यास करू शकतो का, तर अर्थात करूच शकतो, म्हणजे हे मी सांगू शकतो. याचं कारण असं आहे की आता मटेरियल असेल किंवा सोर्सेस असतील किंवा क्लासेस असेल, ह्या ऑनलाईनच्या काळामध्ये इतक्या गोष्टी इझिली अवेलेबल झालेल्या आहेत, त्या कधीही अवेलेबल नव्हत्या. आणि दुसरी गोष्ट अशी की घरी राहिल्यानंतर म्हणजे किंवा आता जळगाव सारख्या ठिकाणी आपण जेव्हा राहतो तेव्हा एक फायदा असा असतो की तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे गावाकडनं पण डिटॅच असता आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या एका वातावरणाचे आपण म्हणतो त्यापासून पण डिटॅच असता. अशा वेळेस अभ्यासावर तुमचा फोकस जास्त राहू शकतो. कारण जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर ती स्पर्धा कायम दिसत असते आणि त्याचं कदाचित निगेटिव्ह असं होऊ शकतं की ते कायम आपण प्रश्न करत राहू स्वतःला, माझं होईल का, लोक इतकं वाचतायत, लोक दिवसभर अभ्यास करतायत, तर हे प्रश्नचिन्ह वाढत जातात. तर ते पुण्यासारख्या ठिकाणी न राहिल्याचा फायदा तो होतो. आणि गावाकडे समजा घरी आपल्या होत नाही अभ्यास वगैरे जनरली, किंवा ग्रामीण भागात आता आपली घरच 1-2 रूमची असतात, तिथे काही सेपरेट स्टडी मटेरियल वगैरे किंवा स्टडी रूम वगैरे असा प्रकार नसतो, तर तिथं नाही होणार. पण जळगाव सारख्या ठिकाणी तुम्ही रूमवर राहताय किंवा फ्लॅटवर वगैरे आहेत, तर अशा ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊ शकतो. मटेरियलच्या बाबतीत बोलायचं तर मटेरियलची म्हणजे वानवा आता तेवढी राहिलेली नाहीये, म्हणजे अगदी आता आपण पण ऑनलाईन पद्धतीने बोलतोय, तर हेच जर पहिला काळ असतं तर आपल्याला तिथे प्रत्यक्ष येऊन भेटावं लागलं असतं वगैरे. तो आता खूप इझिली म्हणजे त्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत, शिक्षक असतील किंवा काय. आणि माझं व्यक्तिगत तरी असं होतं की सेल्फ स्टडी मी केला समजा, त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की मी म्हणजे मी घेतला गायडन्स सगळ्यांचाच, जसं आपलं स्वप्न स्टडीजचं पण टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली वगैरे. सो यामध्ये तुम्ही सगळ्यांचाच गायडन्स घेत असता म्हणजे ऑनलाईन मध्ये, आणि मग अशा याच्यात तुमचा फायदा असा होतो की तुम्ही सगळ्या बाजूने तुम्हाला सगळं मिळत जातं आणि ते काय मोबाईलवरती मिळणार आहे. मग ते मोबाईलवरती एवढं सगळं मिळतंय तर त्यासाठी वेगळं असं काही करायची गरज पडत नाही. बुक्स असतील काय असतील सगळं काही आता इझिली अवेलेबल आहे. म्हणजे आजच्या घडीला जर कोणी म्हणेल की स्पर्धा परीक्षा किंवा एमपीएससी पास व्हायला काय लागतं, तर मला असं वाटतं फक्त इच्छाशक्ती लागते. बाकी सगळं बरोबर. अवेलेबल आहे, ते काय तुम्ही विकत घेऊ शकत नाही. बाकी तुम्हाला सगळं विकत मिळतंय किंवा काही लोक तुम्हाला सपोर्ट करतात, जसं आता तुम्ही आम्हाला सपोर्ट केला, तर भरपूर लोक आहेत अशी की ते तुम्हाला सपोर्ट करत असतात, काय मोटिवेट करत असतात. तर त्यांच्याकडनं आपण तेवढा त्यांचा आपला उपयोग झाला पाहिजे त्यांच्याकडनं आपल्याला, आणि तो आपण घेतला पाहिजे. तर मग अशात मला वाटतं की असं काही वेगळं जाणवत नाही की आपण इकडे बाहेर राहिलो किंवा गावाकडे राहिलो. अगदीच गावाकडे राहून नाही, पण एक चांगल्या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासासाठी राहिले तर नक्कीच काही तुम्हाला जाणवत नाही की अडचण वगैरे, आपला अभ्यास होऊ शकतो म्हणजे. अगदी बरोबर आहे आणि मला पण तेच विचारायचं होतं की पुण्यात जायची गरज आता राहिलेली नाहीये आणि तुम्ही या ज्या वर्षी तुम्ही सिलेक्ट झालेला आहात ते वर्ष असं आहे की त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर पुण्याच्या व्यतिरिक्त काही दिसायचं नाही, म्हणजे पुण्याला एमपीएससीची पंढरी म्हणायचे. पण नक्की आता तसं राहिलेलं नाहीये कोरोना पॅन्डेमिकमुळे. तर नक्कीच म्हणजे खूप चांगला तुम्ही सांगताय. म्हणजे आता इथून पुढे जो विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये राहतो आहे, ज्याच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे, मोबाईल आहे आणि इच्छाशक्ती आहे, जसं तुम्ही सांगितलं तसं, तर तो चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करू शकतो. अर्थात तो ज्याचा त्याचा चॉईस आहे, कुणाला वाटत असेल त्याने गेलं पाहिजे, परंतु ती काही कंडिशन असं मला वाटत नाही. इच्छाशक्ती महत्वाची आहे, जसं तुम्ही आता सांगितलं. पुढचा प्रश्न मी विचारतो. एक खूप मोठं कन्फ्युजन असतं मुलांच्या मनामध्ये, त्याच्याबद्दल थोडंसं मला सांगा की माझा जो भर असतो नेहमी, मी जे विद्यार्थ्यांना सांगतो की बाबा रे रोज न्यूजपेपर तुम्ही वाचा, कुठला तरी एक न्यूजपेपर वाचा आणि किमान नाही तर एक अर्धा तास ते 40 मिनिटं तरी तुम्ही न्यूजपेपर रोजचा वाचला पाहिजे. परंतु आज जे विद्यार्थ्यांना सवय आहे की कंपायलेशन किंवा रेडीमेड नोट्स, तर तुम्ही काय प्रिपेअर केलं, म्हणजे तुम्ही कशाचा वापर केला आणि काय योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे प्रश्न विचारायचा हेतू हा होता की कंपायलेशन म्हणजे मुलांचा काय दृष्टिकोन असतो की मला मुलं सांगतात फोन करून की सर मी 12 महिन्याच्या 12 एडिशन आणल्या आता, जानेवारी ते डिसेंबर माझ्याकडे आता एवढा असा गठ्ठा आहे
आणि आता मी तो वाचणार, आणि हे कधी एक्झामच्या 1 महिना अगोदर. ते मला असं वाटतं की ते मॅगझिनचा जो इश्यू आहे, म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की ते वर्षभराचं एकदाच प्रीच्या आधी वाचायचं, तर मुळात हे करणं म्हणजे खूपच जास्त हास्यास्पद आहे, की असं काय म्हणजे तुम्ही एक वर्षभराचं जे करंट अफेअर आहे, मग ते काय होतं ना, करंट अफेअर एका लेव्हल नंतर स्टॅटिक होतं, मग ते करंट राहत नाही. आणि मग कुणी असं म्हणेल की आता ते म्हणजे फॉर एक्झाम्पल वंदे भारत ट्रेन आहे, सो ती तुमच्या नंतर स्टॅटिकचा पार्ट होते. मग बरोबर तुम्ही ते करंट मध्ये वाचलेल्या नंतर स्टॅटिक सारखं वाटायला लागतं, आणि मग ते लिटरली मुलं पाठ करतात. मग ते खूप जड पण जातं आणि ते त्रासदायक पण होतं. तर तसं न करता मॅगझिन वाचायचे असतील तर ते मंथली वाचले पाहिजेत, किंवा मग तुम्ही त्यांना डायरेक्ट स्किप करू शकता. मग तशा वेळेस तुम्ही त्यांना उगाच वर्षभराचे ते वाचणं, एवढे 12 आणून त्यापेक्षा तुम्ही इयरबुक वाचा, आणि आपल्या मग ती रिस्क घ्या की आता आपण एवढी वर्षभर न वाचण्याची रिस्क घेतलीये, तर आता इयरबुक वाचून ही रिस्क घेऊयात, आणि त्यांना वाचून उगाच नको आपला वेळ घालायला. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण पुढे नेऊया डिस्कशन. टेस्ट सिरीज, टेस्ट सिरीज किती महत्वाची आहे आणि ती अभ्यासाच्या कोणत्या स्टेजला देणे योग्य आहे? कारण की हा प्रश्न मी याच्यासाठी विचारतोय की आजकाल ट्रेंड असा आहे की डेली क्विज, डेली टेस्ट सिरीज, आणि अगदी प्रिपरेशनच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थी न स्टेट बोर्डला हात लावत, न प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला हात लावत, न सिलेबसला हात लावला जातो, या काहीही गोष्टी माहिती नसताना सर आम्ही प्रिपरेशन चालू केलेलं आहे, मग काय करतो, तर सर मी डेली क्विज सॉल्व्ह करतो. तर अशा प्रकारचे फीडबॅक, आता मी शेकडो विद्यार्थ्यांशी बोलतो, माझं रोज विद्यार्थ्यांशी बोलणं होतं फोनवर वगैरे. तुमचं काय मत आहे की कोणत्या स्टेजला टेस्ट सिरीज देणं गरजेचं आहे? टेस्ट सिरीजला मी पहिलं तर 2 याच्यामध्ये डिवाइड करतो. एक म्हणजे टेस्ट सिरीज प्रीसाठी आणि दुसरी मेन्ससाठी. तर अर्थात टेस्ट सिरीजचं महत्व अनन्यसाधारण असंच आहे पूर्ण प्रिपरेशन मध्ये, त्याला पर्याय नाही. म्हणजे लिटरली जेवढा अभ्यास महत्वाचा तेवढी टेस्ट सिरीज महत्वाची आहे, त्याची जाणीव आपल्याला वारंवार पेपर दिल्यानंतर होतेच. आता राहिला प्रश्न ती कधीपासनं किंवा कोणती असेल किंवा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला पाहिजे, तर मग त्याचा एक मला असं वाटतं की जसं तुम्ही सांगितलं की डे 1 पासनं, जसं ह्या बाबतीत मग युपीएससीची जर आपण अॅनालॉगी बघितली, तर तिकडे आहे की रायटिंग स्किल, मग ते युपीएससीचा अभ्यास केल्याच्या पहिल्या दिवसापासून मग रायटिंग करायची का? तर तसंच मग आपल्या इकडे ते क्विज पहिल्या दिवसापासून करायचे का? तर या दोन्ही गोष्टी मला तितक्या व्यक्तिगत माझ्या लेवलला, माझ्या लिमिटेड नॉलेज मधनं मला ते महत्वाचे वाटत नाहीत. कारण अगदी सुरुवातीला तुम्ही परीक्षेचा म्हणजे पॅटर्न काय, त्याचा स्कोप काय, किती एरिया वाईड आहे तो, एक अंडरस्टँडिंग काहीच नसताना डायरेक्ट सुरुवात करणं म्हणजे खूप भयानक आहे. म्हणजे तुम्हाला युद्धाबद्दल माहितीच नाही आणि डायरेक्ट लढायला लागणं, तुम्हाला हे बरोबर वाटत नाही. अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर आपलं बेसिक रिडिंग जे आहे, स्टेट बोर्ड असेल किंवा एनसीईआरटी असतील, त्या व्यवस्थित वाचायला पाहिजे. आणि टेस्ट सिरीज सोडवण्यापेक्षा मी तर असं म्हणेल की सुरुवातीचा एक तुमचा अभ्यासाचा एक सुरुवातीचे 2-3 महिने जे असतील, म्हणजे एकदम इनिशियल, तेव्हा तुमचं बेसिक रिडिंग झाल्याच्या नंतर तुम्ही लिटरली पीवायक्यूज बघितले पाहिजेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आणि ते व्यवस्थित अनालाइज तुम्हाला झाले पाहिजेत, ते सॉल्व्ह झाले पाहिजे. जसं पॉलिटीच्या बाबतीत असेल तर मग तुम्ही राज्यसेवा करत असाल तर राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, इव्हन तिकडे एक्साईजच्या मेन्स किंवा सगळ्याच परीक्षा जे काही फॉरेस्ट असेल, ऍग्री असेल, तर आयोगाच्या सगळ्या पेपरचे प्रिव्हियस इयर, मग त्या तुमचं हिस्ट्रीपासून पॉलिटी, इकॉनॉमी सगळ्या विषयांचे ते व्यवस्थित बघितले पाहिजेत, ते व्यवस्थित सॉल्व्ह केले पाहिजेत, आणि मग टेस्ट सिरीजकडे वळलं पाहिजे. म्हणजे अगदी डे 1 पासून टेस्ट सिरीज करणं हे मला माझ्या दृष्टीने तरी मला ते योग्य नाही वाटत होतं. आणि हे डेली क्विजचं जे फॅड आहे, डेली क्विज मधनं काय आहे ना, म्हणजे मला माझ्या दृष्टीने तरी वाटत नाही की ते कसं योग्य आहे. कारण प्रत्येक दिवशी तुम्ही काहीतरी वाचणार, मग ते त्यातही असं आहे की जसं तुम्ही सांगाल की समजा पॉलिटी वाचताय, तर ऑब्जेक्टिव्ह लक्षणकांत कोणी म्हणाल की मी डेली सोडवतो, इट्स ओके, म्हणजे ते फिजिबल आहे आणि ते योग्य आहे. म्हणजे त्यातही असं होतं की लक्ष्मीकांत पहिल्या वाचनात काही समजत नाही, त्या 2-3 रिडिंग द्याव्या लागतात, तेव्हा कुठे लक्ष्मीकांत रिअलाइज होतं. मग तशा वेळेस मला असं वाटतं की बेसिक बुकला व्यवस्थित रिडिंग करणे आणि त्या पुस्तकांना अगदी अंडरस्टँडिंग लेवलला आपण एक पाऊल पुढे जाणे, आणि मग टेस्ट सिरीज वगैरे ह्या गोष्टी करायला पाहिजेत. म्हणजे उगाच सुरुवातीपासून ते कोणीतरी सांगतंय म्हणून मला वाटतं कुठलीच गोष्ट करायला नको. म्हणजे अगदी मी आता बोलताना काही गोष्टी बोललो असेल किंवा फ्लो मध्ये समजा काही गोष्टी माझ्याकडनं गेल्या असतील आणि ते तुम्हाला सूट नाही होते कुणालाही, तर त्या ब्लाइंडली फॉलो नको करायला. अगदी टॉपरही असेल कोणी, म्हणजे 1 रँक वाला जरी असेल, तर त्याला त्याच्या गोष्टी सूट झाल्या. आता कोणी, मग मी ऐकलं होतं एका टॉपरचं पूर्वी, की तो सांगत होता की मी ग्रोअरचं पुस्तक वाचलंच नाहीये हिस्ट्रीचं, पण तो पास झाला होता. आता लोकांना असं वाटतं ग्रोअर न वाचता हिस्ट्री कसं काय पास होऊ शकतो? ते ओके आहे ना, त्यानं स्पेक्ट्रम वाचला असेल किंवा इतर काही वाचलं असेल. अशाच पद्धतीने टेस्ट सिरीजचा पण तोच इश्यू आहे की तुम्हाला कधी लावायचे, पण अगदी डे 1 पासून नको. एक बेसिक रिडिंग सगळं संपूयात, आणि त्यानंतर मग टेस्ट सिरीज ज्या काय असतील त्यातही टेस्ट सिरीजचं सगळ्यात मोठं काय असेल ना, तर मी जसं सांगितलं की पॉलिटीसाठी लक्ष्मीकांतचं ऑब्जेक्टिव्ह लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे. देसले सरांच्या पुस्तकाचं देसले सरांनीच काढलेलं एक एमसीक्यूचं पुस्तक आहे. सो एमसीक्यूची अशी पुस्तकं सोडवली पाहिजेत, रादर दॅन तुमचं ऑनलाईन मटेरियल मध्ये आता टेलिग्रामवरती पण क्विज बनवता येतात. सो त्या ज्या क्विज आहेत, ते जे प्रश्न आहेत, तर मला असं वाटतं की त्यांची जी किंमत आहे ना,
ती तितकीशी आपण सध्याच नको करायला. अर्थात प्रत्येकाची एक व्हॅल्यू आहे, पण ती सध्याच नको करायला. सध्या फक्त स्टॅटिक बुक आणि त्या पुस्तकांसाठी तेवढ्याच क्वालिटी मटेरियल ऑथरने काढलेल्या टेस्ट सिरीज ते तुम्ही सोडवल्या पाहिजे. आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या टेस्ट सिरीज असेल किंवा बाकीचं मटेरियल असेल त्याकडे वळलं पाहिजे. पण टेस्ट सिरीज मात्र सॉल्व्ह करायलाच पाहिजेत, कारण त्याचा फायदा प्रीला थोडाफार तुम्हाला जीएस मध्ये जाणवत नाही की टेस्ट सिरीज मध्ये काही फायदा झाला, पण मेन्सला लिटरली खूप मोठा फायदा होतो. अगदी प्रश्न तुम्हाला रिपीट झाल्यासारखे वाटायला लागतात. आणि म्हणजे कारण स्टॅटिक पोर्शन खूप जास्त आहे मेन्सला. सो मग तशा वेळेस मेन्सला त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. सो जे आपण सगळे सांगत असतात EYQ प्लस सिलेबस आणि टेस्ट सिरीज, आणि मग तुमचा अभ्यास अर्थात त्याला सगळ्या गोष्टींना पॅरलल चालतच असतो. तर ह्या 3-4 गोष्टी मला वाटतं की म्हणजे अगदी क्रुशियल पार्ट आहेत. जर एक ओपन सिस्टीम आपण पकडली पबायड मधली किंवा क्लोज सिस्टीम, तर त्या सिस्टीमचे हे अगदी कोर झोन आहे. टेस्ट सिरीज त्या कोर झोन मधला मेजर पोर्शन आहे. नक्कीच नक्कीच. शशिकांत, मला विद्यार्थ्यांना पण सांगावंसं वाटतं आहे की 2020 मध्ये आय थिंक आपण युट्यूब टेस्ट सिरीज मी कंडक्ट केली होती आपल्या चॅनलवर, आणि तिथे समहाऊ त्या निमित्ताने आपली ओळख झाली होती. आणि 6 टेस्ट सिरीजचा आपण काहीतरी कंडक्ट केल्या होत्या, आणि प्रत्येक टेस्ट मध्ये म्हणजे तुमच्यासोबत आणखीन एक आपले मित्र होते, महेश निकम. मग कधी तुम्ही टॉपर, कधी महेश टॉपर, कधी आमचा सौरभ टॉपर, हे अशी तुमच्यामध्ये चुरस ती बघायला मिळायची. आणि मी पहिल्याच दिवशी जेव्हा तुमचे मार्क्स बघितले दोघांचे, तेव्हा मी बाबांना सांगितलं होतं, मोठ्या सरांना सांगितलं होतं की हे दोघं पास होणार. म्हणजे त्याच दिवशी मला, कारण की ज्या पद्धतीने टेस्ट सिरीज आम्ही कंडक्ट करत होतो आणि त्या टेस्ट सिरीज मध्ये इतके चांगले मार्क्स घेणं, सगळ्याच टेस्टमध्ये, असं नाही की बाबा कुठल्या तरी एका टेस्टमध्ये चांगले मार्क्स घेणं, पण तुमचा तो एक परफॉर्मन्स, आणि त्याच्यानंतर मग राज्यसेवा मुख्य टेस्ट सिरीज, त्याच्यामध्ये पण काही टेस्ट आपण दिल्यात. तर त्याचा तुमचा अनुभव कसा होता? दोन्ही टेस्ट सिरीजचा तुमचा काय अनुभव होता? हा सर, म्हणजे खरी तर आपली स्वप्न स्टडीची ओळखच त्या टेस्ट पासून झाली. आणि त्या टेस्ट मध्ये पण मी तेच सांगतो, म्हणजे जसं आता तुम्ही सुरुवातीला बोलले की डे 1 पासून टेस्ट सिरीज, अर्थात तेव्हा पण मी तेच बघितलं की त्या टेस्ट सिरीज मध्ये जे प्रश्न येतात, मग ती डे 1 पासून जर टेस्ट सिरीज असती तर अर्थात तुम्हाला अगदी ब्लँक व्हायला लागेल. मग तुम्ही विचार कराल की हे काहीतरी वेगळंच आहे. तर अर्थात ती टेस्ट सिरीज होती ज्यासाठी की तुम्ही अभ्यास केला, आणि मग त्याला एक आपण जज करूयात किंवा बघूयात किती झालाय, आठवतंय किती, रिवाइज किती होत आहे आपल्याला. तर तशा पद्धतीने ती टेस्ट पण म्हणजे अगदी प्रॉपर डिझाईन होती. तर त्याच्यात आम्ही सॉल्व्ह करताना आमचा अप्रोच हाच होता की त्या टेस्टला आपण आपल्या अभ्यासाचं रिव्हिजन म्हणून बघूयात. आणि टेस्ट सिरीज मधनं एक गोष्ट चांगली होते की आपल्याला सोर्सेस अभ्यास करताना खरंच लिमिटेड असतात किंवा लिमिटेड करावे लागतात रादर दॅन, कारण तुम्ही वाचायचं असेल तर किती वाचू शकता, एक मर्यादा घालावी लागते. मग अशा वेळेस टेस्ट सिरीज मधनं होतं एक की टेस्ट सिरीज काढणाऱ्या व्यक्तीला ते वेगवेगळ्या सोर्सेस मधनं काढावं लागतं, आणि तो व्यक्ती खूप मेहनत घेतो तो पेपर सेट करताना, कारण प्रश्न सोडवणं एक वेळ सोपं आहे, पण ते सेट करायला तेवढी मेहनत लागते. आणि ते जाणीव नक्कीच आम्हाला आहे की पेपर डिझाईन करताना ते कशा पद्धतीने वाचलं जातं. तर मग अशा वेळेस तिथनं आपल्याला नवीन काय मटेरियल मिळतंय हे पण आपण टेस्ट सिरीज मधनं बघायला पाहिजे. आणि मग त्या गोष्टी आपल्या स्टॅटिक जे काही आपलं स्टँडर्ड मटेरियल आहे तिथे त्या गोष्टी व्हॅल्युएशन केल्या पाहिजेत. तर आम्हाला त्यातनं नक्कीच व्हॅल्युएशन झाली. मी जस्ट इथे एक्झाम्पल सांगतो आपल्या टेस्ट सिरीजचं, म्हणजे मुख्यला जी टेस्ट आम्ही सॉल्व्ह केली पॉलिटीची, तर लिटरली तिथं हर्बर्ट सायमन वरती आता नवीन पोर्शन जो ऍड झाला, तर हर्बर्ट सायमन वरती क्वेश्चन होता. आणि मेन्सला पण हर्बर्ट सायमन वरती क्वेश्चन आहे, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियरलिझम जी कन्सेप्ट आहे त्याचा तो मुख्य प्रवर्तक आहे. आणि लिटरली मला ते कॉपी पेस्टेड क्वेश्चन वाटत होता की अच्छा मी टेस्ट मध्ये सॉल्व्ह केला आणि मला माहिती आहे. आणि असं नाही की कारण ह्यावेळेस पबॅडचा जो पोर्शन नवीन ऍड झाला त्यात लिटरली पोरांना काही ना ते गुगली पोर्शन वाटला. पण मग ह्या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला, जसं माझं आपलं अगोदर पण फोनवर बोलणं झालं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं तर माझे हे सोर्स आहेत आणि यात मला आता म्हणजे काय होईल का बाबा, डाऊट काय होते की सोर्स आणखीन काय विचारेल का, तर नक्कीच नाही. तुम्ही पण ते सांगितलं की नाही जे करताय ते योग्य करताय किंवा त्याला आणखीन चांगल्या पद्धतीने करा. तर तो जो गायडन्स आहे त्याचा फायदा हा झाला की मी कॉन्फिडन्स होतो. आणि लिटरली मला म्हणजे सांगायला खूप आनंद होतोय की बाबा त्या 9 प्रश्न त्यांनी काहीतरी पबॅडवरती विचारले, त्यातले 8 मी अटेम्प्ट केले होते, 7 करेक्ट आहेत माझे. तो फायदा काय आहे, तर ते टेस्ट सिरीज असेल किंवा हे जे बाकीचं आहे ना, तर याचा फायदा तो आहे. आता कोणी म्हणेल की हे असंही आलं असतं तसंही आलं असतं, आता आल्यानंतर कसं आलं ते सांगता येत नसतं, काय झालंय ते त्याला सोर्सेस वेगवेगळे असतात. पण ह्या गोष्टींचा फायदा डायरेक्टली इनडायरेक्टली नक्कीच होतो. मला वाटतं हर्बर्ट सायमन वरनं ते म्हणजे खूप लक्षात राहिलं की हर्बर्ट सायमन मी इथे बघितला होता प्रश्न, आणि तिकडे पण सायमन डोक्यात खेळत होता की सायमन सायमन काय ते क्लिक करून तो बरोबर काढलाय. तो टेस्ट सिरीजचा हा फायदा नक्कीच आपल्या टेस्ट सिरीजचा झालेला आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही म्हणजे खरं तर कायम ऋणी आहोत की बाबा सरांनी म्हणजे काय ओळख नाही आणि फार परिचय पण आपला नाहीये. अशा वेळेस अगदी ब्लाइंडली आपण म्हणतो ना की बॅकग्राऊंडला एकदम फुल सपोर्ट जे आहे तो तुमचा आम्हाला मिळाला की करत राहा, टेस्ट द्या,
टेस्ट सॉल्व्ह करा, त्याचे अनालिसिस बघा. इव्हन आम्ही व्हिडिओ जेव्हा बघितले नाही अनालिसिसचे 1-2 व्हिडिओज, तेव्हा तुम्ही सांगितलं की नाही तुम्हाला जसं मॅनेज होईल तशा पद्धतीने बघा, तुम्ही अनालिसिस बघितलंच पाहिजे असंही काही नाही. म्हणजे इतकी फ्लेक्झिबिलिटी जी आहे ना, तर ही असल्या टेस्ट सिरीज मध्ये असेल किंवा असं तुम्हाला जेव्हा सपोर्ट मिळतो, तर याचा फायदा नक्कीच अल्टिमेटली तुम्हाला होतो आणि तो दिसतो. म्हणजे आपण ते बघतच आहोत की लिस्टमध्ये आपल्याला ती जाणीव होते की अच्छा आपण थोडंही 1-2 मार्कांचा जरी फरक पडला असता तर आपण बाहेर पडलो असतो. नक्कीच. सो ही कॉम्पिटिशन, जी इंटेन्स कॉम्पिटिशन आपण ज्याला म्हणतो, त्या कॉम्पिटिशन मध्ये खूप बारीक सारीक गोष्टी असतात मला असं वाटतं, आणि ह्या सगळ्यांचा प्रभाव नक्कीच पडतो. तो त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि टेस्ट सिरीज तशा पद्धतीने घेतलं पाहिजे. सो त्यासाठी खरंच थँक्यू तुमच्या टेस्ट सिरीज साठी नाही नाही, आमच्याकडे. नक्कीच. थँक्यू म्हणण्यापेक्षा हे माझं जॉब आहे, माझं काम आहे. आणि मी माझं काम करतोय गेल्या 3 वर्षांपासून खूप प्रामाणिक पद्धतीने विद्यार्थ्यांना जे पाहिजे त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण मला कौतुक या गोष्टीचं आहे की त्या पद्धतीचे मेहनत करणारे विद्यार्थी मला मिळाले. तुमच्या रूपामध्ये मला तुमची माझी भेट झाली आणि तुमचे मला शब्द मला आठवतात फोनवर बोलल्याचे, की त्या सायमनच्या प्रश्नाचा जे तुम्ही उल्लेख केला, की जे काही 7-8 प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतले होते प्रोबॅडचे, तर तुमचं मला वाक्य आठवतं की सर तुम्ही हा एक प्रश्न आता मला विचारलाय ना, त्यासाठी मी पूर्ण इग्नूच्या नोट्स मी वाचून काढणार आहे आता. त्या एका प्रश्नासाठी मी आता हे सगळं वाचून काढणार आहे. तर ही जी जिद्द आहे, ही जी चिकाटी आहे, ही जी परिश्रम करण्याची तयारी आहे, की नाही अरे असं कसं, सरांनी मला एक प्रश्न विचारला आणि तो मला आलाच नाही, पण हे मला ऍक्सेप्टेडच नाही. आता सरांनी जिथून प्रश्न विचारला असेल मी ते पूर्ण वाचून काढणार आणि मी पूर्ण तयारीनिशी एक्झामला जाणार. तर हे जे स्पिरिट आहे ते आम्हाला पण पाहिजे असतं आणि ते तुमच्या रूपामध्ये मिळालं आणि त्याचं फळ काय, आजचा जो रिझल्ट आहे ते या सगळ्या मेहनतीचं परिश्रमाचं आजचं हे फळ आहे. आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि मी एवढंच म्हणेल की हा एक टप्पा आहे. आजचा जो रिझल्ट आहे तो एक स्टेपिंग स्टोन आहे. अजून पुढे बऱ्याच एक्झाम्स आपल्याला द्यायच्या आहेत, बरेच रँक्स तुम्हाला काढायचे आहेत. कदाचित पुढच्या वेळेला याच्यापेक्षा चांगला रँक येईल, पुन्हा आपण अशाच पद्धतीने भेटूयात. आणि जाता जाता मला एक शेअर तुमच्यासाठी अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत, की आज जी सिच्युएशन आहे, आजचा जो रिझल्ट आहे आणि तुमची जी मेहनत आहे, तर त्याला हा पूर्ण शेअर डेडिकेटेड आहे. कि अर्ज किया है कि जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान जीतना बाकी है. सो हा एक स्टेपिंग स्टोन आहे. तुमच्या आजच्या या यशासाठी माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून, स्वप्न स्टडीज परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि पुढच्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा, अनेक अनेक आशीर्वाद. आणि याच्यापेक्षा चांगला रँक येऊ, कदाचित जो फर्स्ट रँक तुम्हाला मिळो आणि तुमचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करेल. थँक्यू सर. आणि माझ्या वतीनं पण मी एक सांगेल की तुम्ही सेल्फ स्टडी करत असताना तुमच्यासारखी व्यक्तिमत्व आम्हाला मिळणं, आणि हे म्हणजे आम्ही एकदम बोनस सारखं घेतो, की म्हणजे एकदम आपल्याला बाबा काहीतरी सापडलंय अचानक. म्हणजे ते म्हणतात ना की शेतामध्ये मोहरांचा हंडा सापडला, तर तशा पद्धतीनं हे मोहरांचा हंडा आहे आमच्यासाठी. तो यासाठी आम्ही कायम आपले ऋणी असणार आहेत आणि आपली मदत ही कायम लागणार आहे. नक्कीच नक्कीच. आज एक स्टेपिंग स्टोन आहे, तर अशा पद्धतीने अजून ही वाटचाल पुढे असणार आहे. म्हणजे मलाही एक आठवतं की रमेश घोलप सरांच्या पुस्तकातनं ते आहे की हे असे असले तरी हे असे असणार नाही, येणार आहे दिवस आपला तो घरी बसणार नाही. आणि त्याला लागून मग सरांनी पुढे जे एक वाक्य सांगितलं की इथे थांबणे नाही. सो अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला हे शब्द देऊ शकतो की इथे थांबणे नाही. जे काही असेल, जे काही मिळवलं असेल, जे काही मिळणार आहे, यापेक्षाही अजून खूप पुढे जायचं आहे. आणि ह्या पूर्ण वाटचालीमध्ये आपली जी काही मदत होते आहे, होणार आहे, त्या सगळ्यांसाठी खरंच मनापासून आपले आम्ही ऋणी आहोत. आणि ते आभार मानून म्हणजे परत कसं करणार ना, पण तरी आपले नक्कीच मनापासून खूप खूप आभार. स्वप्न स्टडीचे आभार. आणि ते स्वप्न स्टडीचे नावच खरं तर स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी स्टडी करावा लागतो हे सांगण्यासाठी आहे. म्हणजे मला असं वाटतं की तो अर्थच तो आहे. त्यासाठी स्वप्न स्टडीज असेल, पूर्ण फॅमिली असेल, अगदी त्या सर्वांचेच मनापासून आभार. आणि आपले पण पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार. एक सांगायचं जर तुम्ही त्या विषय काढलाच आहे म्हणून सांगतो आहे की स्वप्न स्टडीज ऍक्च्युली हे जवळजवळ 32 वर्ष जुनं विजन आहे. स्वप्न स्टडीज हे मी आता लॉकडाऊन मध्ये सुरू केलेलं नाहीये. म्हणजे माझे जे वडील आहेत, आपले मोठे सर दिलीप पुराणिक सर,
त्यांनी स्वप्नस्थळी ही संस्था आपल्यासारख्याच तरुण मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी 32 वर्ष अगोदर ही स्थापन केलेली संस्था आहे. अरे वा वा, तेवढं आमचं वय पण नाहीये. सो तेच त्यांचं वडिलांचं विजन मी पुढे नेतो आहे. सो खूप खूप धन्यवाद आणि आपण वेळात वेळ काढून आलात आणि खूप चांगल्या गप्पा झाल्या. पुन्हा एकदा बाबाच्या आपलं. येस, पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. चालेल, थँक्यू.